हाय हाय नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो चला आता व्हिडिओची सुरुवात करते आहे. 3-4 दिवस झाले आलेली आहे माहेरी आणि मम्मीचं सतत चाललेलं असतं काय ग दिवसभर कशी राहते कशी म्हणजे मी झोपीतच असते म्हटलं तरी चालेल. आणि त्यामुळे दिवसभर मम्माचं चाललेलं असतं रेडी हो रेडी हो रेडी हो. म्हटलं चला आज मला जायचं आहे घरी. सो तिचं बोलणं जरा सिरियसली मनावर घेते. आणि आता मी चाललेली आहे जरा फिरायला ॲक्च्युली गावंडी मावशीकडे. त्या खरं तर आईच्या फ्रेंड्स आहेत, पण मी आली की आवर्जून प्रत्येक वेळेस ते मला भेटायला येतात. अगदी एका दिवसासाठी जरी मी गेली ना तरीही त्या येतात. सो यावेळेस ना ते इतके बिझी आहेत काही ना काही आणि बाहेरगावी जाणं चाललेलं त्यांचं, त्यामुळे त्या भेटायला आलेल्या नाहीत. म्हणून म्हटलं चला आपणच भेटायला जाऊ. असं काही लिहिलेलं आहे का की प्रत्येक वेळेस त्यांनीच भेटायला आलं पाहिजे? भेटणं महत्त्वाचं. त्यांच्याकडे गेली पण गप्पा गोष्टींमध्ये शूट करू देत हे काही माझ्या लक्षात राहिलंच नाही तर आज तुम्हाला त्यांना भेटवलं असतं. ॲक्च्युली भेटवलेलं असेल मी बऱ्याचदा. त्यांनीच आंबे दिले होते, तेच आम्ही इथे खात बसलो होतो. आणि त्यानंतर आमच्याकडे पाण्याची म्हणजे काय कंडिशन आहे ते दाखवते. ॲक्च्युली आता मला कसं आमच्याकडे कधीच पाण्याची किंवा लाईनचा प्रॉब्लेम येत नाही. लाईन पण जात नाही आणि पाणीही कधीच जात नाही. पण आईकडे पाण्याचे बघा इतके भयंकर प्रॉब्लेम आहेत ना. आता 8-10 दिवस झालेत नळ आलेले नाहीत. त्यांचं साठवण बऱ्यापैकी आहे, त्यांना ते आरामात जातं. पण आमची एक्स्ट्राची भर पडली म्हणून बघा असा टँकर मागवावा लागतो. आणि हा छोटूसा टँकर आहे बरं का, चला दाखवते तुम्हाला. आणि याची प्राईज आहे 200 रुपये. आणि फक्त वरचं टाकं त्यात भरतं. आणि माझ्या मुलांना कशी सतत पाण्यात खेळायची आवड आहे, सवय आहे, त्यामुळे इतकं पाणी सांडता येत ना ते माझं म्हणजे तेव्हा मला काही नाही वाटलं. पण जेव्हा हा 200 रुपयाचा टँकर आणावा लागला तेव्हा खरंच खूप मन दुखत होतं. आई टँकर खाली करत होती तोपर्यंत बघा मी सर्व जेवायचं जे आहे हॉलमध्ये घेऊन आली. मस्त जेवण केलं आणि लगेच जे आहे मग आईची भराभर चालू झाली. आता प्रत्येक वेळेस लेक माहेरी जात असताना आईचं हे एक महत्त्वाचं काम असतं. काय काय दिलं तुला, काय काय राहिलं, मग ते बघू देत, शोधू देत, भरू देत, हे सर्व तिचं चाललेलं. मी नको नको म्हणत होती कारण यावर्षी आईने बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच संपतात की नाही माहीत नाही. पण बाजऱ्याच्या खारुड्या तिने केल्या होत्या यावेळेस आणि ते आरोहीच्या पप्पाला प्रचंड आवडतात. आरोपी उतरी खात नाहीत आणि मलाही म्हणजे 1-2 मी खाऊन घेते, जास्त नाही खाऊ शकत. पण तरी बघा आईने किती साऱ्या बाजऱ्याच्या खारुड्या त्यांच्यासाठी भरल्यात, त्यानंतर बिबड्या भरल्यात आणि काय काय म्हणजे येताना माझी ना छोटीशी बॅग असते, काही नाही कारण प्रत्येक वेळेस येताना मी 2 ते 3 दिवसासाठीच येते, त्यामुळे आमचे 2-2, 3-3 कपडेच असतात. पण जाताना मात्र म्हणजे येतानाच मी एक मोठा थैला घेऊन येत असते, जाताना तो भरून घेऊन जात म्हणजे कितीही नाही म्हटलं तरी 1-2 गोष्टी ह्या हळूहळू वाढतातच. बरं चला हे भरपूर करून झाल्यानंतर आई बघा इथे काय करते आहे. मला घरी जाऊन त्रास नाही झाला पाहिजे म्हणून. काय आहे आता माहिती आहे का, दुपारचे 4 वाजलेत आणि माझी आई स्वयंपाकाला लागली. म्हणून आरोहीचं चाललेलं होतं की कशासाठी स्वयंपाक करते आहे तू इतक्या लवकर. आणि आईने जेव्हा बोलली की माझ्यासोबत टिफिन द्यायला, सो आरोही बोलली हद आहे बाई, म्हणजे तुझी करायची आणि मम्मीच्या आळसाची. खरंच मी मम्मीला म्हणत होते अगं नको करू स्वयंपाक, आता 4 वाजलेत, 5-1 वाजेपर्यंत आरोहीचे पप्पा येणार होते, जास्तीत जास्त 6 वाजतील मला घरी जायला, 7 वाजतील, मी माझा करून घेईल, नाही काही तर मी खिचडी लावेल. पण तिचं असतं नाही बाई इकडनं गेल्यावर तुला फार कंटाळा येतो म्हणून मी पोळ्या तरी करून देते, भाजी तुझी तू करशील. आणि तेच मग आरोहीच्याने पाहावल्या जात नव्हतं. बाय द वे आता मला निघायचं म्हणून रडून रडून पिहूने पुन्हा एकदा जे आहे या बाळाला म्हणजे घरी आणायला लावलं. सो आरोही घेऊन आली पण ते बाळ पिहूकडेच जायला तयार नव्हतं, त्यामुळे जे आहे पिहूची अशी रडारड चाललेली. सो थोड्या वेळ त्या बाळाचा लाड केला आणि चला आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या घरी जायला. माहीत आहे का आईच्या घराजवळच झुडिओ आहे आणि 2-3 दिवसाचं आरोहीचं चाललेलं मम्मा चल ना एक चक्कर मारून येऊ. म्हणजे माझी आईच तशी म्हणत होती जागं तुम्हाला कपडे घेऊन या वगैरे वगैरे, पण मी ते टाळत होती. पण फायनली बघा पप्पांना मुलं घेऊन आली झुडिओला. तिचं म्हणणं होतं नाही काही तर मी एखादा टी-शर्ट तरी घेते.
आणि तेच तिची शोधाशोध चाललेली. पण भरपूर शोधल्यावरही तिला काही तिच्या मनासारखं टी शर्ट भेटलं नाही. आणि माझाही विचार होता एखादा ना जीन्स घेते, त्यामुळे मी शोधत होती. पण मला पाहिजे तसं जीन्स खरं सांगू का इथे मिळालाच नाही. अगदी जास्तच फॅन्सी किंवा जे झेन झी यूज करतात अगदी त्या टाईपचे जीन्स होते. म्हटलं नको बाबा, इतकाही नको, मला जरा सिम्पल सोबर हवा होता. पण हे इतके ब्रॉड होते का म्हणजे मी तरी कम्फर्टेबल नसते त्यामध्ये. सो मी घ्यायचं टाळलं. किंमत तशा रिझनेबल होत्या बरं. 899मध्ये छान छान जीन्स होते. पण ते मला सूट होणार नाही असं काहीच मला वाटलं किंवा मला आवडणार नाहीत. सो ते मी घेणं टाळलं. आरूलाही पाहिजे तसं टी शर्ट मिळालं नाही. म्हणून जे आहे बघा इथे पिहूची शॉपिंग करणं चाललेली. आणि पिहूचं असं असतं, माझी दीदी जे सांगेल ना मी तेच घेईल. म्हणजे मम्मापेक्षा इथे दीदीवर जास्त विश्वास असतो. दीदी तू माझ्यासाठी सिलेक्ट कर, तू सांग, मग तू म्हणशील तर म्हणजे तुझ्या आवडीचं घेतो मी, असं तसं चाललेलं. सो आरोहीने त्याला 1-2 टी शर्ट काढून दिलेत आणि त्यातलंच त्याने एक घेतलं. ते कोणतं एखाद्या वेळेस दाखवेल मी तुम्हाला. चला आता आम्ही जातोय घरी. यावेळेस माझ्या झाडांची कंडिशन खरंच खूप बेकार झालेली होती. कारण ऊनच तसं तापतंय. मी संडेला सकाळी भरपूर पाणी देऊन गेली, पण त्यानंतर काही कोणी माझ्या झाडांना पाणी दिलेलं नाही. आणि राख माती तर इतकी उडून आलेली, त्यामुळे सर्वीकडे फक्त डस्ट आणि डस्टच झालेली होती. सो ते काही क्लीन करायच्या फंदात मी पडली नाही. सर्वात आधी तर मी सर्व झाडांना अगदी व्यवस्थित पाणी दिलं आणि किचनमध्ये आले. सर्वात आधी जी भांडी होती जी मला वापरायची होती ती पुन्हा एकदा क्लीन केली. गॅसचा ओटा तर मस्त धुवूनच काढला. गॅस वगैरे सर्व व्यवस्थित क्लीन केलं आणि पटपट जे आहे स्वयंपाकाला सुरुवात केली. मस्त असं ताकातलं बेसन केलं. ॲक्च्युली ना म्हणजे असं आंबट चिंबट रात्रीचं खायला नाही पाहिजे. दही, ताक, पालक वगैरे ह्या गोष्टी मी टाळत असते. पण आरोहीच्या पप्पांचं होतं मला ताकातलं बेसनच खायचं. मी म्हटलं ठीक आहे, म्हणून ताकातलं बेसन केलं. जेवण केलं. त्यानंतर पुन्हा सायकल रिपीट. भांडे घासले, गॅसचा ओटा क्लीन केला. तरी आल्या आल्या कोणती शक्ती संचारते अंगात खरंच माहीत नाही. आता 4 दिवस माहेरी होती बघा. संडेला गेली दुपारची, म्हणजे 11:30 वाजता घरून निघाली असेल. संडे, मंडे, ट्यूजडे आणि वेनसडेला रिटर्न आली. म्हणजे 3 ते 4 दिवस मी घरी राहिली असं म्हणता येईल. या 4 दिवसात मला कसलंच टेन्शन नव्हतं. भाजी काय करू, घरात धूळ आली का, कपडे धुवायचेत का, मुलं खाल्ली नाही, पिल्ली नाहीत, भांडणं चालली, काही घेणं देणं नव्हतं. इवन ताटही आयतं मिळायचं. फक्त स्वतःची आंघोळ स्वतः करावी लागायची आणि त्याचाही कंटाळा यायचा. इतका आळस की विचारू नका. माहीत नाही का ते. आणि घरी आलं नाही तर बघा, काल सायंकाळी मी घरी आली. घराची कंडिशन छान होती, घर क्लीन होतं माझं. पण बाल्कनीत इथेही मी पाय टाकू शकत नव्हते, इतका धूळ होता. आणि माझ्या झाडांची कंडिशन तर विचारूच नका. म्हणजे 4 दिवसात एकदाही आरोहीच्या पप्पांनी पाणी टाकलेलं नव्हतं. 2 दिवस ते बाहेर होते आणि रविवारी मी टाकूनच गेले होते. सो त्यांनीही पाणी टाकलं नाही. खूप भयंकर कंडिशन होती. आल्या तर म्हणजे श्वास घ्यायला फुरसत नाही. गार्डनमध्ये आली, सर्व झाडांना पाणी दिलं. त्यानंतर पूर्ण किचन आवरली, गॅसचा ओटा धुवून काढला, भांडी धुवून काढली, स्वयंपाक केला, जेवण केलं, झोपी गेलो. रात्री इतकी सर्व कामं करून सुद्धा आज सकाळपासनं म्हणजे एकतर मला करमत नव्हतं. माहेरून आल्यावर मला 1-2 दिवस खरंच करमत नाही. त्यामुळे असं वाटत होतं म्हणजे करमलं. त्यामुळे मी स्वतःला बिझी ठेवायचा प्रयत्न करत होते आणि त्यामध्ये मी किती सर्व कामं केली. चला दाखवते तुम्हाला. सर्वात आधी तर माझं गार्डन बघा, मी किती मस्त क्लीन केलं. रात्रीला फक्त झाडांना पाणीच दिलं होतं. त्यामुळे बघा रात्रभरातून झाडं पुन्हा मस्त अशी टवटवीत झाली. आणि त्यानंतर आज सकाळी उठल्या पहिलं काम मी केलं गार्डन क्लीन. गार्डन पूर्ण मस्त क्लीन केलं. यात माझे जवळपास 1 ते 1.5 तास गेला. पण सॅटिस्फॅक्शन खूप मिळालं. इतकं सुंदर माझं गार्डन. भयंकर कंडिशन झालेली होती. आता किचनमध्ये चला. आणि केव्हाचा पिहू इथे उभा होता या डिलिव्हरी मॅनची वाट बघत. आणि नेमकं तो आता म्हणजे बाहेर गेला आणि त्याचं पार्सल आलं. सकाळीच बघा, आधी तर ब्रेकफास्ट बनवला, त्यानंतर स्वयंपाक बनवला आणि त्यानंतर स्वयंपाकाची भांडी क्लीन केली, गॅसचा ओटा क्लीन केला. आणि त्यानंतर ही एवढी सर्व भांडी जी आहे मी घासून काढली. इव्हन म्हणजे पोळीच्या डब्यापासनं, त्यानंतर
काय तो काय 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 मसाल्यांच्या डब्यापासून सर्व 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 मस्त क्लीन केलं. ॲक्च्युली म्हणजे मी म्हणते आहे पाऊस पडल्यावर क्लिनिंग करेल, पण हे जे माझे किलो 2-2 किलोचे डबे आहेत ना, यावर इतकी धूळ साचली होती. आता काही याच्यात बेसन, शेंगदाणे अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या स्वयंपाकाला लागतात. स्वयंपाक करता करता म्हणजे या डब्यांना हातही मला लावावंसा वाटत नव्हता, म्हणून ही सर्व डबे जे आहेत धुवून काढली. काही बाल्कनीमध्ये वाळायला घातली. मधातल्या कप्प्यात होती बघा ही सर्व डबे. जवळपास 2, 3, 6, 7, 14 डबे आहेत जवळपास ही. सो ती सर्व क्लीन केलीत आणि हा भाग फक्त पुसायचा राहिला. त्यावर जे लायनर होतं तेही क्लीन केलं. आणि आता हे जे खालच्या 3 टाक्या दिसत आहेत ना, एका टाकीमध्ये माझे गहू आहेत, एका टाकीमध्ये माझे सर्व चिटचॅटचं म्हणा किंवा मग थोडीफार ग्रॉसरी असते आणि तो पिठाचा डब्बा. आता हे सर्व ना म्हणजे माझं असं चाललेलं की आज करते क्लीन, पण म्हटलं नाही, पीठ संपलं की पिठाचा डब्बा क्लीन करायचा. गहू संपायला चाललेले, दळण करेल, सो त्या 2 गोष्टी क्लीन होतात. आणि हा चिटचॅटचं जेव्हा संपेल तेव्हा ते क्लीन करेल. विनाकारण यातलं त्यात काढून क्लीन करत बसण्यात काही अर्थ नाही. वेळ भरपूर जातो, मेहनत तरी सारखीच लागते. आणि मग आता सर्वात महत्त्वाचं हेच असतं बघा, हे 3-3, 4-4 डब्बे ना इझिली जे आहेत घसून होतात. मोठ्या साईजचे असतात म्हणजे कंटाळा येत नाही. 4 डबे काय आपण मिनटाभरात क्लीन करतो आणि वाळू घालायलाही काही वाटत नाही. फक्त या मधल्या डब्यांचंच मला टेन्शन येतं. 14 डबे असतात छोटे 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 छोटे, घासायलाही वेळ जातो. त्यानंतर ते वाळायला घाला, त्यामध्ये पुन्हा रिस्टॉक करा सामान वगैरे, त्यामध्येही वेळ जातो. म्हणून आता हा एवढा कप्पा क्लीन झाला. हे पण मी ना आता पुसून ठेवते. सकाळी आउट ऑफ डिलिव्हरीचा मॅसेज बघितला तेव्हापासनं आमचा मोर्चा हा गेट जवळच होता. कधी एकदाचं पार्सल येतं, असं जे आहे पिहूचं झालेलं असतं, नेहमी असंच असतं. त्याचं जर का पार्सल असलं आणि त्याला माहीत असलं आज येणार आहे की मग पिहूचा म्हणजे पिहूचा मोर्चा दरवाजाजवळच असतो. सो आज पिहूचं काय पार्सल आलं आहे, जेव्हापासून ऑर्डर केलेत ना तेव्हापासून रोज चेक करत राहतो, कुठपर्यंत आलं आहे, कुठपर्यंत आलं आहे, कुठपर्यंत आलं आहे. फायनली आज त्याला दिसला आउट ऑफ डिलिव्हरी आणि तेव्हापासून पिहूचा काय आनंदच आनंद होता, नाही पिहू? निकाल इतक्या इगरली वाट बघत होता ना तो. काय आहे रे? ब्रश पेन. पिहूने काही ब्रश पेन ऑर्डर केले. चला दाखवते तुम्हाला. 1 2 3 4 5 6 वाव, सो बघू तर दे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 विसरला 90 ना. 17 18 19. बरं मला दाखवून देऊ दे, मग तू मोजत बस, चालतं का? सो आम्ही फ्लिपकार्टवरनं जे आहेत हे ब्रश पेन मागवलेले आहेत. टच समथिंग काहीतरी ब्रँड आहे आणि त्याचे 24 पीस आहेत हे. आणि भरपूर कलर्स आहेत. ब्रश पेन्स आहेत, आरोहीकडे ब्रश पेन्स आहेत. तेव्हापासून पिहूचं चाललेलं. आणि त्याने ना डीमार्टमध्ये बघितले होते पण प्राईस खूप जास्त होती. त्यामुळे मी काही त्याला घेऊन दिले नव्हते. तेव्हाच त्याचं रडगाणं चाललेलं. पण त्याचे पप्पा बोलले, त्याचे पप्पा बोलले बाई एकदाची त्याला घेऊन दे आणि मोकळं कर. तसंही वर्षाच्या सुरुवातीला काहीतरी एक्स्ट्रा स्टेशनरी जी आहे ती मुलांसाठी आम्ही घेत असतो, पण यावेळेस बऱ्यापैकी गोष्टी होत्या त्यांच्याकडे. सो त्यामुळे काही आम्ही वेगळं घेतलं नव्हतं. सो म्हणून पिहूने हे ब्रश पेन मागवलेत. 191चे हे आम्हाला 24 मिळालेत. एका साईडने बघा याच्या तुम्हाला मार्कर आहे आणि दुसऱ्या साईडनं जे आहे ब्रश पेन आहे. सो असं काहीसे हे आहेत. आता यूज केल्यानंतर हां ठीक आहे, सुकून जातील, पटकन ठेव असा म्हणतो पिहू. सो अशा प्रकारचे हे आहेत. आणि मुलांना म्हणजे तुमची मुलंही जर ड्रॉइंगमध्ये इंटरेस्टेड असतील ना तर खरंच खूप युजफुल आहे. पाहिजे असेल तर हे प्रोडक्ट मी टॅग करते आणि सोबतच जे आहे याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देते. नक्की चेकआउट करा. खरंच मला तर युजफुल वाटतंय हे. आणि इतक्या कमी पैशात खरंच म्हणजे 24 पीस म्हणजे भरपूर आलेत. आणि प्रत्येकच कलर दिसतोय बघा मला इथे. स्किन कलर, ग्रे कलर, हा स्किन कलर हा. सो चला, पिहूचं तर आता पार्सल आलं आहे, त्यामुळे आता पिहू 1-1.5 तास तरी या ब्रश पेनसोबतच नक्कीच खेळत राहील. तोपर्यंत मी माझे कामं आटपून घेते. माझा पिहू एक बिझी असला ना की माझी कामं खरंच खूप पटापट होतात. आता 1-1.5 तास त्याचा त्या
स्केच पेनमध्ये चांगला जातो. त्यानंतर पेंटिंग वगैरेही करेल तो. म्हटलं चला तोपर्यंत मी माझी कामं आवरून घेते. ही सर्व भांडे घासलेली मी गार्डनमध्ये जे आहे सुकायला ठेवलीत. ती सुकल्यावर सुकेस्तोवर जे आहे माझी इकडे छोटी मोठी जी कामं आहेत ती आवरली. सर्वात आधी मसाल्याचा डबा फिल केला. तो व्यवस्थित अरेंज झाला की लगेच जे आहे मग इतर ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या ऑर्गनाईज करायला घेतल्या. आता इतक्यात नाही, आता 5-6 महिने झाले मी जे आपलं साधं नमक जे होतं ना ते स्विच करून जे आहे सेंधा नमक यूज करते आहे. आणि साध्या नमकपेक्षा हे नमक खाणं कधीही चांगलं. सो प्लीज ट्राय करा. ज्यांना बीपीचे जर प्रॉब्लेम असतील त्यांच्यासाठी तर खरंच खूप जास्त उपयुक्त आहे हे नमक. बरं, ह्या ज्या भरण्या आहेत ना, म्हणजे मी मिशोवर बघितल्या होत्या. 3चा सेट होता, मला घ्यायचा होता. म्हणजे काळं मीठ, त्यानंतर काळे मिरे पूड वगैरे असं म्हणजे चाट वगैरे बनवायचं असेल तर त्यासाठी. पण आज घेते उद्या करते करता करता डीमार्टला गेले ना तर बघा पास्ता मसाला, पिझ्झा ते सीझनिंग वगैरे तर ते कधी ना कधी घेतलं जातं. मग मला आयडिया आली, म्हटलं ठीक आहे आपण हे घेतोच ना, तर त्या भरण्या घेणं कॅन्सल करून आपण हेच जे आहे एक दर महिन्याला देऊ, ह्याच बॉटल कलेक्ट करू. बरं चला, डबे माझे बऱ्यापैकी सुकले होते. ज्या ज्या गोष्टी मला त्यामध्ये फिलअप करायच्या होत्या त्या केल्या. त्यानंतर इथे आलेली आहे किचनमध्ये अगेन. ह्या ज्या टाक्या होत्या ह्या 1-2 दिवसात धुणारच होते मी, पण तरी माझं मन मानवलं नाही कारण त्यावर धूर होता. त्यामुळे त्यांना खूप घाणेरड्या दिसत होत्या. म्हणून थोडासा ओलसर कापड करून त्या मस्त पुसून घेतल्यात. चला आता हे सर्व डबे त्याच्या जागेवर मस्त ऑर्गनाईज करते. आणि त्यानंतर बघा असं काहीसं क्लीन सर्वीकडे दिसतंय. असं स्वच्छ असलं ना किचन खरंच म्हणजे किचनमध्ये मन लागतं आपलं. आता दोन जे शेल्फ आहेत त्या क्लीन झाल्या म्हणता येतील. आणखी 3 शेल्फ क्लीन करायच्यात, पण ते हळूहळू करते. पण चला दिवसभर भरपूर थकवा आला आहे म्हणून मस्त असं मसाला ताक बनवते, पिते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे संपवते. होप सो तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, छान कमेंट करा. आणि हो, स्वतःची काळजी घ्या.